नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 जुलै 2024ची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. ही जुलै 2024ची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला आपण घेऊया. प्रश्न पहिला, पुढीलपैकी प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. तुम्हाला उत्तरपत्रिकेत फक्त वर्णाक्षर लिहायचं असतं. त्यातलं पहिलं गणित आहे, एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63 व d बरोबर 7 असेल तर एक्सची किंमत काढा. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मग एक्स बरोबर dx/d आहे, हे सूत्र असतं dx/d. आता dxची किंमत टाका. 49/d, डीची किंमत आहे 7, 7 49, म्हणजे एक्स बरोबर उत्तर आलेलं आहे 7. पर्याय क्रमांक ए. पुढचं गणित, खालीलपैकी कोणते समीकरण हे वर्ग समीकरण आहे? दुसरं गणित, खालीलपैकी कोणते समीकरण हे वर्ग समीकरण आहे? ए दिले 5/x - 3 बरोबर x². इथे x वर्ग जरी दिलेला असला तरी हे वर्ग समीकरण आहे की नाही त्याआधी आपल्याला बघावं लागेल. आता इथे छेदस्थानी x आहे, हा आपल्याला घालवायचा असेल तर आपल्याला संपूर्ण समीकरणाला xने गुणावं लागेल. मग जर आपण xने गुणलं तर x गुणिले 5/x वजा 3 गुणिले x बरोबर x² गुणिले x. मग समीकरण काय तयार होईल बघा. हा x कॅन्सल झाला. 5 वजा 3 गुणिले x 3x बरोबर x² गुणिले x x³. म्हणजे हे वर्ग समीकरण नाही, कारण इथं 3 आलेलं आहे. वर्ग समीकरण म्हणजे ज्या समीकरणाचा सगळ्यात मोठा घातांक 2 असतो त्याला वर्ग समीकरण म्हणतात. आता हे दुसरं बघूया आपण. इथं x+5 कंसात दिला आहे आणि कंसाच्या बाहेर x आहे. तर कंसाच्या बाहेर जी संख्या असते तिने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं असतं. मग x गुणिले x² अधिक x गुणिले 5x बरोबर 2. आता आपण हे समीकरण सामान्य रूपात लिहिलं तर x² अधिक 5x वजा 2 बरोबर 0. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय बी आहे. तिसरं गणित, -10 -6 -2 2 डॅश ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही? आता इथं बघा पर्याय काय दिलेत. अंकगणिती श्रेणी आहे कारण d बरोबर -16. अंकगणिती श्रेणी आहे कारण d बरोबर 4. अंकगणिती श्रेणी आहे कारण d बरोबर -4 आणि अंकगणिती श्रेणी नाही. म्हणजे इथं आपल्याला डीची किंमत काढावी लागणार आहे. मग आता इथं t1 बरोबर -10, t2 बरोबर -6, t3 बरोबर -2 आणि t4 बरोबर 2. आता डीची किंमत काढताना आपण t2 वजा t1 करतो. t2 वजा t1. आता t2 आहे -6 वजा आणि हा -10 कंसात टाकावा लागेल. म्हणून बरोबर -6 वजा गुणिले वजा अधिक 10. आता इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करा. म्हणजे -6 अधिक 10 याला ऋण आणि याला धन. मग 10मधनं 6 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन उत्तर आलेलं आहे. डी बरोबर 4 आला आहे. हे आपण डी काढतो, हे लक्षात घ्या. आता पुढचं आपण t2 वजा t1 केलं. आता t3 वजा t2. t3 वजा t2 बरोबर t3 किती आहे -2 वजा आणि t2 -6 -2 वजा गुणिले वजा अधिक 6. म्हणजे इथं पुन्हा भिन्न चिन्ह आहेत. इथे वजाबाकी होणार. 6मधनं 2 गेले 4
आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हे सुद्धा धन 4 आलं आहे. आता पुढचं अजून आपण एक बघूया. T4 वजा T3. आता T4 किती आहे बघा, 2 वजा T3 वजा 2 बरोबर 2 वजा गुणिले वजा अधिक 2 बरोबर 4 म्हणजे धन 4. डी बरोबर काय आलेलं आहे, धन 4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय शोधताना डीची किंमत शोधणं फार महत्त्वाचं आहे, कारण इथं 3 पर्यायांमध्ये डीच्या 3 वेगवेगळ्या किमती दिलेल्या आहेत. मग डी बरोबर 4 म्हणजे हे पर्याय बी आहे, अंकगणितीय श्रेणी आहे, कारण डी बरोबर 4 आहे. पुढचं, खालील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही. तर 2/3, 1.5, 15%, 0.7 म्हणजे 1.5 हा पर्याय आहे. म्हणजे अशा पद्धतीने पर्याय निवडा प्रश्न असतो आणि उत्तरपत्रिकेत तुम्ही सोडवून फक्त पर्याय लिहायचा असतो. आता पुढचा बी प्रश्न घेऊया. बी प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा. त्यातलं पहिलं, पुढील निश्चयकाची किंमत काढा. तर निश्चयक दिला आहे 5 वजा 3 वजा 2 1. आता ह्या निश्चयकाची आपल्याला किंमत काढायची आहे. निश्चयकाची किंमत काढताना तिरकस गुणाकार आणि आलेल्या गुणाकाराची वजाबाकी एवढं लक्षात ठेवा. आता 5 गुणिले 1 वजा 2 गुणिले वजा 3 बरोबर 5 1 5 वजा, आता इथं समान चिन्ह आहेत, समान चिन्हांचा गुणाकार धन येतो. मग 3 दुणे 6, धन 6 हे ऋणचिन्ह आपलं आहे त्याप्रमाणेच. आता इथं भिन्न चिन्ह आहेत, 5ला धन आणि 6ला ऋण, म्हणून इथं वजाबाकी होणार. 6मधनं 5 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला ऋणचिन्ह आहे, 6 मोठी संख्या आहे म्हणून याचं उत्तर आलेलं आहे -1. आता याला मार्कांचं डिवायडेशन कसं असतं की ह्या पहिल्या स्टेपला अर्धा आणि उत्तराला अर्धा याप्रमाणे मार्क असतात. पुढचं त्यातला दुसरा प्रश्न, पुढील अंकगणितीय श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. अंकगणितीय श्रेणी दिली आहे 5 1 वजा 3 वजा 7 डॅश डॅश. म्हणजे आपल्याला पहिलं पद म्हणजे ए किंवा त्याला आपण TN म्हणतो ते आणि सामान्य फरक काढायचा आहे. तर इथं मी लिहून घेतलेलं आहे ए आणि सामान्य फरक. आता इथं पहिले पद म्हणजे ए बरोबर किती आहे 5 आणि डी काढण्यासाठी आपल्याला T1 T2 घ्यावं लागेल किंवा तुम्ही तोंडीसुद्धा इथं काढू शकता. म्हणजे इथं याला अर्धा मार्क आणि डीला अर्धा मार्क आहे. तर T2 वजा T1, आता T2 किती इथं 1 आणि T1 5, 1 वजा 5 बरोबर वजा 4. T3 वजा T2 बरोबर वजा 3 वजा 1. T3 वजा T1 बरोबर. आता इथं समान चिन्ह आहेत, समान चिन्ह असल्यामुळे बेरीज करावी लागेल. 3 आणि 1 4 आणि चिन्ह आहे तेच म्हणजे वजा 4. म्हणजे डीची किंमत आलेली आहे सामान्य फरक डी बरोबर वजा 4. म्हणजे हे दोन उत्तर आपल्याला विचारलेले आहेत, पहिले पद आणि सामान्य फरक. तिसरं गणित, एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये, अधिमूल्य 65 रुपये आहे, तर त्या शेअरचा बाजारभाव काढा. दिलेली माहिती इथं आधी लिहून घ्यायची आहे. एका शेअरची दर्शनी किंमत ₹100 आणि अधिमूल्य ₹65 आणि बाजारभाव आपल्याला विचारलेला आहे. तर बाजारभावाचं सूत्र आहे बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत
बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. आता दर्शनी किंमत आहे 100 रुपये आणि अधिमूल्य आहे 65 रुपये. म्हणजे बाजारभाव आहे 100 अधिक 65 म्हणजे 165. एका शेअरचा बाजारभाव बरोबर रुपये 165. पुढचं गणित घेऊया. एक फासा टाकला असता नमुना अवकाश लिहा. आता इथं आपल्याला एक फासा टाकला आहे नमुना अवकाश आपण एस या अक्षराने दर्शवतो. एस बरोबर फाशावरती अंक असतात 1 ते 6 म्हणून 1 2 3 4 5 आणि 6. इथं फक्त आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे म्हणजे एवढंच उत्तर याचं येणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न दुसरा ए. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. त्यातलं पहिली कृती आहे दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. x अधिक 2y बरोबर 4 हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे आणि इथं एक्स वाय हा चार्ट आपल्याला भरायचा आहे. इथं एक्सची किंमत -2 दिलेली आहे आणि वायची किंमत काढायची आणि निर्देशक लिहायचे. इथं एक्सची किंमत 0 असताना वायची किंमत 2 हे दिलेलंच आहे. इथं आपल्याला वायची किंमत दिली आहे 1 आणि त्याच्यावरून आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे आणि मग आपले निर्देशक लिहिता येतील. आता इथं पहिली किंमत आपल्याला दिली आहे एक्सची. एक्स बरोबर -2. समीकरण आहे x अधिक 2y बरोबर 4. आता एक्सच्या जागी -2 ठेवा. -2 अधिक 2y बरोबर 4. आता आपल्याला 2yची किंमत काढायची आहे. 2y पण आहे तसाच ठेवला बरोबर 4 आहे तसाच आणि -2 इकडे त्यांना +2 होणार आहे. मग 2y बरोबर 4 आणि 2 6 म्हणून y बरोबर 6 हा 2 गुणिले तो इकडं भागिले होईल. 2 × 2 2 त्रिक 6 म्हणजे y बरोबर किंमत मिळालेली आहे आपल्याला 3. म्हणजे इथं येणार yची किंमत 3 आणि निर्देशक येणार -2 3. आता हे दिलेलंच आहे हे आपण सोडवूया. आता इथं आपल्याला yची किंमत दिली आहे. दुसरी जी किंमत आपल्याला काढायची आहे ते y बरोबर 1 दिला आहे. समीकरण आहे x अधिक 2y बरोबर 4. दिलेलं समीकरण घ्यायचं आहे x अधिक 2y बरोबर 4. आता आपल्याला yची किंमत दिली आहे म्हणजे जिथं y आहे तिथं 1 किंमत ठेवायची. मग x अधिक 2 2yचा अर्थ 2 गुणिले y म्हणून yची किंमत ठेवली आपण 1. 2 गुणिले 1 बरोबर 4. मग x अधिक 2 2 बरोबर 4. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. एक्स आहे तसाच ठेवला बरोबरचं चिन्ह 4 आहे तसेच आणि +2 इकडे त्यांना -2 होणार आहे. म्हणजे एक्स बरोबर 4मधनं 2 गेले 2. म्हणजे वायची किंमत 1 असताना आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे 2 आणि इथं निर्देशक येणार आहे 2. आधी एक्स निर्देशक लिहायचा आहे नंतर y म्हणजे 2 1. अशा पद्धतीने तुम्हाला समीकरणाचा चार्ट सोडवायचा आहे. पुढचं दुसरं गणित आहे त्यातलं विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळाचे स्वरूप ठरवा. m² अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. आता इथं आपल्याला हे 4 बॉक्स भरायचे आहेत. हे आपण सोडवूया. इथं मी ही कृती पूर्ण लिहून घेतली आहे. समीकरण दिलेलं आहे आपल्याला m² अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. हे वर्ग समीकरण आहे. यातनं आपल्याला पहिली किंमत दिली a. आता a म्हणजे काय की वर्गपदाचा सहगुणक म्हणजे इथं आहे 1. इथं काहीच नाही म्हणजे 1 घ्यायचा आहे. b बरोबर 2 c बरोबर 9 हे दिलेलं आहे. आता b² वजा 4ac
ह्याची आपल्याला किंमत काढायची. बरोबर. आता इथं 2चा वर्ग आपल्याला दिलेला आहे. 2 म्हणजे काय की इथं बीची किंमत आहे. बी वर्ग आहे, त्याची किंमत इथं 2 आहे, इथंही दिलेलं आहे. 2चा वर्ग वजा सूत्रातला 4 गुणिले 1 ही एची किंमत, इथं आपल्याला सीची किंमत लिहायची आहे. म्हणजे आपल्याला कृती सोडवणं अगदी सोपं असं. तिथं आपण फक्त निरीक्षण केलं तरी सहज आपल्याला विचारलेले जे बॉक्स आहेत ते भरता येतात. इथं 4 आहे, एची किंमत 1 आहे, ती लिहिलेली. इथं सी आहे, सीची किंमत 9. आता 2चा वर्ग. आता इथं काय भरायचं आहे बघा. इथं आपण थोडं निरीक्षण केलं तर इथं बॉक्स दिला आहे. इथं 36 दिले आहे. म्हणजे 9 36 कोणते आले तर 9 1 9 9 चौक 36. म्हणजे यांचा गुणाकार इथं दिला आहे. फक्त आपल्याला 2चा वर्ग या ठिकाणी लिहायचा आहे. 2चा वर्ग 4. मग 4 वजा 36 म्हणजे इथं भिन्न चिन्ह आहेत, यांची वजाबाकी होणार. 36मधनं 4 गेले 32 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं ही मोठी संख्या 36 आहे, त्याला ऋणचिन्ह आहे म्हणजे ऋण 32. याचं उत्तर आलेलं आहे. हे 4 बॉक्स आपण भरलेत. पुढचं फक्त माहिती दिली आहे. बी वर्ग वजा 4 सीची किंमत इथं ऋण असल्यामुळे ती शून्यापेक्षा लहान आहे, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. याप्रमाणे बॉक्स भरायचे आहेत. पुढची तिसरी कृती घेऊया. तिसरं गणित आहे त्यातलं. स्मिताने 12,000 रुपये गुंतवून 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 2 रुपये अधिमूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. दर्शनी किंमत आहे 10 रुपये, अधिमूल्य आहे 2 रुपये. आता ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता ही कृती मी इथं पूर्ण लिहून घेतली आहे. बाजारभाव म्हणजे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, हे सूत्र आहे. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. आता इथं 2 दिलेलं आहे, अधिमूल्य किती आहे 2, म्हणजे अधिमूल्याची किंमत लिहिली आहे, आपल्याला दर्शनी किंमत लिहायची. दर्शनी किंमत किती आहे 10. इथे 12 दिले आहे, म्हणजे आपल्या सहज लक्षात येतं की इथे किती असणार आहे 10 असणार आहे. 10 अधिक 2 12 रुपये. शेअर्सची संख्या, त्याचं सूत्र आहे एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. आता एकूण गुंतवणूक किती केलेली आहे तर इथं उदाहरणात आपल्याला लक्षात येतं. स्मिताने 12,000 रुपये गुंतवून 10 रुपये दर्शनी किमतीचे, म्हणजे एकूण गुंतवणूक किती आहे 12,000, म्हणजे इथं आपल्याला दिलेला आहे. आणि बाजारभाव हा आपण आता काढलेला आहे एका शेअर्सचा, म्हणजे 12. मग इथं भाग दिला आपण 12 1 12, 12 1 12 आणि हे 3 शून्य आहे तसेच. म्हणजे किती शेअर्स मिळतील 1000 शेअर्स मिळतील. 12,000 रुपयामध्ये 12 रुपये बाजारभाव असलेले 1000 शेअर्स विकत घेता येतील. आता पुढचा बी प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. पहिलं गणित. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 3. आता हे एक सामायिक समीकरण सोडवताना ती समीकरण एकाखाली एक लिहा, त्यांना क्रमांक द्या 1 2. आता या समीकरणांचं निरीक्षण करायचं आहे आणि कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत. आता इथे एक्सचे पण सहगुणक समान आहे, वायचे पण समान आहेत आणि चिन्ह कोणाचं भिन्न आहे. आता वायचे सहगुणक समान आहेत 1 1 आणि चिन्ह भिन्न आहेत. चिन्ह भिन्न असतील तर आपण बेरीज करतो, समान असेल तर वजाबाकी करतो. मग आता समीकरण 1 अधिक समीकरण 2 किंवा समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करून असं तुम्ही लिहू शकता. समीकरण 1 अधिक समीकरण
2. कारण ते सहगुणक समान आहेत, चिन्ह भिन्न आहेत. चिन्ह जर भिन्न असतील, भिन्न म्हणजे वेगवेगळे, तर त्यांची बेरीज करायची आहे. x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 3. आता इथं समान चिन्ह आहे म्हणजे यांची बेरीज होणार x अधिक x 2x अधिक y वजा y 0, 5 अधिक 3 8, 2x बरोबर 8. म्हणून x बरोबर 8 हा 2 इकडं भागिले होणार आहे. बे एक बे बेचौकाट म्हणजे x बरोबर आपल्याला किंमत मिळालेली आहे 4. आता ही किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवायची. मग x बरोबर 4 ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 5. आपण xची किंमत 4 काढली आहे, ती 1च्या जागी ठेवायची. 4 अधिक y बरोबर 5. y आहे तसाच, 5 आहे तसाच, आणि हा 4 आपल्याला आता उजव्या बाजूला आणायचा आहे. इथे तो धन आहे, इकडं ऋण होईल म्हणजे 5 वजा 4 होईल. मग y बरोबर 5मधनं 4 गेले 1. म्हणजे समीकरणाची उकल xy बरोबर xची किंमत प्रथम लिहायची 4 1. या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. आता पुढचं दुसरं उदाहरण. जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर kची किंमत काढा. म्हणजे इथं आपल्याला kx वर्ग वजा 10x अधिक 3 हे समीकरण दिलं आहे. त्या समीकरणाचं एक मूळ x बरोबर 3 म्हणजे xच्या जागी आपल्याला आता 3 ठेवून हे समीकरण सोडवायचं आहे. समीकरण आपण लिहून घेऊया आधी. kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे x बरोबर 3 हे एक मूळ आहे. उदाहरणात दिलेली माहिती प्रथम लिहून घ्या. आता x बरोबर 3 हे एक मूळ आहे म्हणजे x बरोबर 3 ही किंमत आपल्याला या समीकरणात ठेवायची आहे. म्हणून x बरोबर 3 ही किंमत kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणात ठेवू. म्हणून kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणात आता xची किंमत 3 ठेवायची. मग k जिथे जिथे x आहे तिथं 3, तिथे x चा वर्ग आहे म्हणजे 3चा वर्ग वजा 10 कंसात 3 अधिक 3 बरोबर 0. k 3चा वर्ग 9 वजा 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. आता k कंसात 9 म्हणजे त्याचा अर्थ आहे k गुणिले 9 म्हणून हे झालं 9k. आता वजा 30 आणि अधिक 3 इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होणार. मग 30मधनं 3 गेले 27 आणि मोठी संख्या 30 आहे, त्याला चिन्ह आहे ऋण म्हणजे इथं वजा 27 बरोबर 0. आता हा 27 आपण इकडे आणूया. 9k बरोबर 0
हा वजा 27 इकडे त्यांना अधिक होणार आहे. मग 0 अधिक 27 म्हणजे किती येणार? 27. म्हणून के बरोबर 27 हा 9 गुणिले आहे तो इकडं भागिले होणार आहे. 9 1 9 9 त्रिक 27 म्हणजे केची किंमत 3 आलेली आहे. के बरोबर 3. अशा पद्धतीने या प्रकारचं कुठलंही उदाहरण असेल तर ते सोडवा. पुढचं तिसरं गणित. खालील अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद काढा. श्रेणी आहे 7 13 19 25. आता सोडवूया उदाहरण. 7 13 19 25 ही अंकगणितीय श्रेणी आपल्याला दिलेली आहे आणि 19वे पद आपल्याला काढायचं आहे. तर इथं ए बरोबर पहिली संख्या पहिले पद म्हणजे 7. ए बरोबर 7. आता इथं T1 बरोबर 7 आणि T2 बरोबर 13 म्हणजे आपल्याला डी काढायचा आहे. डी बरोबर T2 वजा T1 बरोबर 13 वजा 7 बरोबर 6. म्हणजे इथे सुद्धा तुम्ही 19 मधनं 13 गेले 6, 25 मधनं 19 गेले 6, म्हणजे डीची किंमत किती आलेली आहे? 6 आलेली आहे. डी बरोबर 6. आता आपल्याला 19वे पद काढायचं आहे. म्हणजे T19 आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एन बरोबर किती येणार मग? 19. डी बरोबर 6. T19 आपल्याला काढायचं आहे. एन बरोबर 19 आणि ए बरोबर आपण इथं वरतीच किंमत काढलेली आहे 7. पहिले पद ए बरोबर 7. आता इथं जेव्हाही आपल्याला T19 किंवा जे कितवे पद काढायचं आहे ते विचारलेलं असतं तेव्हा TN सूत्र वापरायचं आहे. म्हणून TN बरोबर 1 अधिक N वजा 1 गुणिले डी. आता यात फक्त किमती ठेवा. आता TN एनची किंमत किती आहे? 19. म्हणजे आपल्याला T19 काढायचं आहे. बरोबर ए बरोबर 7 अधिक एन बरोबर 19 वजा 1 आणि डी बरोबर 6. T19 बरोबर 7 अधिक 19 मधनं 1 गेले 18 गुणिले 6. T19 बरोबर 7 अधिक 18 गुणिले 6 म्हणजे 18 सक 108. म्हणून T19 बरोबर 108 आणि 7 8 आणि 7 15 115. म्हणजे T19 आलेला आहे 115. म्हणजे 19वे पद 115 आहे. पुढचं उदाहरण घेऊया. एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयात मिळेल? म्हणजे रिस्टवॉच बेल्टची किंमत 586 आणि GST दिला आहे आपल्याला 18% आणि बेल्टची किंमत आपल्याला काढायची आहे. मग बेल्टची करपात्र किंमत दिलेली माहिती आपण लिहून घेऊया आधी. बेल्टची करपात्र किंमत रुपये 586 आहे. GSTचा दर आहे 18%. आता GST आधी आपण काढून घेऊया. GST बरोबर 18% म्हणजे 100ला 18. 18/100 आणि आपल्याला किती रुपयावरती GST काढायचा आहे? 586. म्हणून गुणिले 586. आता इथं भाग द्या किंवा गुणाकार करा. 580 कारण इथे 100ने आपल्याला डायरेक्ट भागता येतं आहे. 586 गुणिले 18. 18चा पाडापाठ असेल तर ठीक, नाही तर मग एकेका अंकाने गुणा. आता 8 सक 48 हातचे आले 4
8 8 64 आणि 4 68 हातचे आले 6. 8 पंचे 40, 40 आणि 6 46. आता एका अंकाने गुणलं म्हणून 0. आता एकाने कोणत्या संख्येला गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते म्हणून 6 1 6, 8 1 8, 5 1 5. 8 8, 8 आणि 6 14 हातच्याला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15 हातचा 1, 5 आणि 4 9 1 10. म्हणजे हा गुणाकार आलेला आहे 10,548 बरोबर 10,548 भागिले 100. आता इथं एकावरती 2 शून्य आहे म्हणजे इकडनं 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे एकूण GST किती आलेला आहे तर 105.48. आता इथं बेल्टची किंमत आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम. ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम म्हणजेच बेल्टची किंमत. की ग्राहक त्या दुकानदाराला किती रुपये देईल तर ती किंमत म्हणजे ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम बरोबर करपात्र किंमत अधिक GST. कोणतीही वस्तू घेताना करपात्र किंमत आणि त्या किमतीवरचा GST आपण आता इथं काढलेला आहे अशी एकूण रक्कम द्यावी लागते. म्हणून बरोबर करपात्र किंमत आहे 586. इथं वरती आपण लिहिलेली आहे 586 अधिक 105.48. आता ही बेरीज करताना 105.48 अधिक 586.00 कारण इथं पुढं पॉईंट नाहीत म्हणून आपण ते 00 घेतलेत. याप्रमाणे बेरीज करायची आहे कारण इथं दशांश अपूर्णांक आहे. 8 अधिक 0 8, 4 अधिक 0 4 हा पॉईंट, 6 आणि 5 11 हाचा 1, 8 आणि 1 9, 5 आणि 1 6 म्हणजे 691.48. ₹691.48 द्यावे लागतील. म्हणजेच म्हणून ग्राहकाला तो बेल्ट 691.48 रुपयांना मिळेल. ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल त्याचं उत्तर आपण काढलेलं आहे 691.48 रुपयांना मिळेल. अशा पद्धतीने GSTवरची उदाहरणं सोडवायची आहेत. आता पुढचं उदाहरण आहे वृत्तलेखावरचं. एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख खालील आकृतीत दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे इथं कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा हा वृत्तालेख आपल्याला दिलेला आहे शेअर्समध्ये. म्हणजे इथं जे आपल्याला दिलेलं आहे ते केंद्रीय कोण दिला आहे 60% आहे, पोस्ट 30%, बँकेतील ठेव 90%, म्युच्युअल फंड 60% आणि स्थावर मालमत्ता 120%. आता याची प्रश्न काय विचारला आहे तो बघूया आपण. शेअर्समध्ये गुंतवलेली रक्कम 2000 रुपये असल्यास एकूण गुंतवणूक किती. म्हणजे शेअर्समध्ये शेअर्सचा केंद्रीय कोण आहे 60%. ती रक्कम गुंतवलेली आहे 2000 रुपये आणि एकूण गुंतवणूक आपल्याला विचारलेली आहे.
आणि दुसरा बी प्रश्न आहे पोस्टातील गुंतवणूक किती. चला सोडवूयात आपण दोन्ही प्रश्न. त्यातला आता ए, एकूण गुंतवणूक आपल्याला विचारली आहे. ते एकूण गुंतवणूक आपण ₹X मानूया. एकूण गुंतवणूक ₹X मानू. आता शेअरसाठी जो केंद्रीय कोन आहे म्हणजे आपण त्याला थीटा म्हणतो. शेअरसाठी थीटा आहे 60°. आता आपल्याला इथं शेअरवरची गुंतवणूक काढायची आहे. म्हणून सूत्र तुम्हाला माहिती आहे. तेच सूत्र आहे शेअरसाठी म्हणजे केंद्रीय कोन. पण आपण इथं प्रत्येकाचं इथं नाव लिहूया म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवताना सोपं जाईल. शेअरसाठी केंद्रीय कोन म्हणजेच थीटा बरोबर शेअरमधील गुंतवणूक भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 360 हे सूत्र आहे. आता इथं आपण किमती ठेवूया. शेअरसाठीचा केंद्रीय कोन आहे 60°. बरोबर. शेअरमधली जी गुंतवणूक आहे ती आपल्याला दिलेली आहे 2000. म्हणून 2000 एकूण गुंतवणूक आपण मानलेली आहे X गुणिले 360. आता आपल्याला Xची किंमत काढायची आहे. म्हणजे हा आपण इकडे X इकडे घेतला तर हा 60 इकडे भागिले होणार आहे. मग X बरोबर 2000 गुणिले 360 भागिले 60. हा शून्य गेला. 6 1 6 6 6 36. X बरोबर 2000 गुणिले 6. 6ने कोणत्या संख्येला गुणिले गुणाकार 0. 6 दुणे 12 म्हणजे ₹12,000. आणि X काय मानलं आपण एकूण गुंतवणूक मानलेला आहे. म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर ₹12,000. आता पुढचा आपल्याला विचारलेला आहे पोस्टातील गुंतवणूक किती. आता पोस्टासाठीचा केंद्रीय कोन आहे 30°. आता पोस्टातील गुंतवणूक आपण काढूया. तर यातला बी प्रश्न. पोस्टासाठी केंद्रीय कोन किती आहे बघा 30°. बरोबर 30°. आता हेच सूत्र वापरायचं आहे. फक्त आता शेअरच्या ऐवजी आपल्याला पोस्ट शब्द वापरावा लागेल. म्हणून पोस्टासाठी केंद्रीय कोन बरोबर
पोस्टातील गुंतवणूक पोस्टातील गुंतवणूक छेद एकूण गुंतवणूक गुणिले 360 अंश. आता पोस्टासाठीचा केंद्रीय कोन आहे 30 अंश बरोबर. पोस्टातील गुंतवणूक आपल्याला काढायची आहे म्हणून ते तसंच येणार आहे. पोस्टातील गुंतवणूक एकूण गुंतवणूक आपण काढलेली आहे 12,000 गुणिले 360 अंश. आता पोस्टातली गुंतवणूक आपल्याला काढायची आहे म्हणून ते आपण किंवा तुम्ही ते वाय मानला तरी चालतं आहे, एक्स मानला ते डबल होतो, तुम्ही ते वाय मानून घेतला तरी चालेल किंवा शब्द ठेवला तरी चालतो आहे. आता पोस्टातील गुंतवणूक उजव्या बाजूला आहे तसंच ठेवा. आता हा 30 आहे तसाच राहणार आहे. 12,000 भागिले आहे ते इकडे गुणिले होतील आणि 360 गुणिले आहेत ते भागिले होतील. भागिले संख्या गुणिले करा, गुणिले संख्या भागिले करा आणि मग भाग द्या किंवा तुम्ही इथं जरी देऊन घेतला तरी चालतं आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 12 एक 12 0 0 12 त्रिक 36. पोस्टातील गुंतवणूक बरोबर. आता काय शिल्लक राहिलं आहे बघा, 30 गुणिले 100 भागिले 3. 3 एक 3 हा शून्य म्हणजे बरोबर 10 गुणिले 100 बरोबर 1000. म्हणजे पोस्टातील गुंतवणूक किती आहे 1000 रुपये. बरोबर रुपये 1000. विद्यार्थी मित्रांनो, वृत्तलेखामध्ये जरी इथं बरेच घटक दिलेले असले तरीसुद्धा प्रश्नात जेवढं विचारलं आहे तेवढंच सोडवा, कारण बाकीचे जरी तुम्ही सोडवत बसला तर तुमचा वेळ जाणार आहे आणि मार्क मात्र त्याचे मिळणार नाहीत. म्हणून जो प्रश्न विचारलेला आहे त्याच प्रश्नासंबंधित वृत्तलेखातील माहिती बघून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न पहिला आणि दुसरा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. पुढच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आता या प्रश्नपत्रिकेतील पुढच्या प्रश्नांचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तुम्हाला ते पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.